आपला SQL बेसिक टू ॲडव्हान्स या सेशनमध्ये. तर बेसिकली आपण SQLचा फुल कोर्स आपण इथे कंडक्ट करत आहोत. तर त्यामध्ये बेसिकली आपण जे SQL बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे आपल्याकडं बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत जे आपलं कोर्स सिलेबस आहे त्याप्रमाणे आपण जात आहोत. तर आतापर्यंत आपण 3 सेशन घेतले म्हणजे 3 डेचा आपण या ठिकाणी आपण सिलेबस कंप्लीट केलं. तर तुम्ही गो थ्रू केलं नसेल तर लास्ट 3 सिलेबस मी YouTube वरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी तो सेशन पाहावा. आणि जर तुम्हाला काही जर क्वेरी असेल तर तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही ग्रुपमध्ये तुम्ही पिंग करू शकता किंवा तुम्ही आपल्या जो YouTube चॅनल आहे तो YouTube चॅनलवरती तुमचे कमेंट्स मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता. तर सर्वांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही सर्व जे प्रिव्हियस सेशन आहेत तर ते सर्व तुम्ही पाहाल आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ जर कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स पर्यंत तो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सला पण SQLचे जे काही स्किल आहेत ते स्किल त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर ठीक आहे. तर आपण आजच्या सेशनमध्ये डे नंबर 4 आणि डे नंबर 4 मध्ये बेसिकली आपण खूप इम्पॉर्टंट असे काही कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये बेसिकली SQL डेटा टाइप. तर बेसिकली आपण डिफरंट टाइप ऑफ SQL डेटा टाइप डेटाबेसमध्ये यूज करत असतो. तर त्याच्याबद्दलची माहिती आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर कोणते डेटा टाइप आहेत आणि बेसिकली हे सर्व डेटा टाइप आपण जेव्हा प्रोग्रामिंग किंवा एखादी प्रोग्राम लिहित असतो किंवा एखादं कोणतं लॉजिक आपण इम्प्लिमेंट करत असतो तर त्यावेळेला आपल्याला डेटा टाइप आपल्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. तर त्यामध्ये स्ट्रिंग डेटा टाइप, तर कॅरेक्टर म्हणजे बेसिकली त्यामध्ये कॅरेक्टर डेटा टाइप येतात. त्यानंतर न्यूमरिक डेटा टाइप कुठले आहेत, त्यानंतर डेट अँड टाइम डेटा टाइप कुठले आहेत, त्यानंतर बुलियन डेटा टाइप, त्यानंतर बायनरी डेटा टाइप. तर हे सर्व डेटा टाइप आपण एक्झाम्पल्स आहेत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुमच्या जे काही डेटा टाइपच्या रिलेटेड जे काही क्वेरीज वगैरे असेल ते सर्व तुमच्या क्लिअर होणार आहेत. त्यानंतर SQL कन्स्ट्रेंट, तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे SQL कन्स्ट्रेंट. तर SQL कन्स्ट्रेंट कुठल्या आहेत आणि बेसिकली SQL कन्स्ट्रेंट का यूज केले जातात SQL मध्ये, तर त्याचं पण आपण रिझन इथे बघणार आहोत. त्यामध्ये प्रायमरी की कन्स्ट्रेंट, त्यानंतर युनिक कन्स्ट्रेंट, नॉट नल कन्स्ट्रेंट, चेक कन्स्ट्रेंट, त्यानंतर डिफॉल्ट कन्स्ट्रेंट, त्यानंतर फॉरेन की कन्स्ट्रेंट. तर हे डिफरंट टाइप ऑफ कन्स्ट्रेंट आहेत. तर बेसिकली ह्या सर्व कन्स्ट्रेंट आपण डेटाबेसमध्ये यूज करत असतो. आणि बेसिकली जेव्हा आपण एखादा गुड जो डेटाबेस डेव्हलपर असतो तर त्याचा बेसिकली जर SQL कन्स्ट्रेंट त्याच्या क्लिअर असेल तर त्याला बेसिकली जे काही डेटा डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा मॉडेलिंग असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इश्यू येत नाहीत. आणि बेसिकली SQL कन्स्ट्रेंट आपण कधी यूज करतो तर ज्या वेळेला आपल्याला डेटाबेसमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन सेट करायचे असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल व्हॅलिडेशन आपण बोलू शकतो एका अर्थाने. तर फॉर एक्झाम्पल एखाद्या टेबलमध्ये आपल्याला काही फक्त न्यूमरिक व्हॅल्यू जर आपल्याला एंटर करायच्या असेल, युजरला अलाउ करायचं असेल तर त्यावेळेला आपण बेसिकली युनिक कन्स्ट्रेंट किंवा आपण एक डिफॉल्ट कन्स्ट्रेंट तिथं यूज करू शकतो. त्यानंतर चेक कन्स्ट्रेंट जर डेटाबेस मधल्या व्हॅल्यू आपल्याला व्हॅलिडेट करायच्या असेल तर ते आपण बघणार आहोत वन बाय वन. पण बेसिकली फक्त तुम्ही एक लक्षात घ्या की SQL कन्स्ट्रेंट म्हणजे काय, की द SQL constraint is the set the rules and regulation over the table. Okay, so that basically it will be allow only the valid data into the database system. Okay, then SQL operator, तर डिफरंट टाइप ऑफ SQL ऑपरेटर तुम्ही बघितले असाल तर त्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, SQL लाईक ऑपरेटर, पॅटर्न मॅचिंग ओके त्यासाठी यूज होतो. त्यानंतर इन बिटवीन ऑपरेटर, त्यानंतर इज नल, इज नॉट नल ऑपरेटर, SQL अलाइज बेसिकली ॲज ऑपरेटर, SQL जॉईन ऑपरेटर. तर हे डिफरंट टाइप ऑफ ऑपरेटर पण यूज होतात. तर त्याच्याबद्दलची माहिती पण आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर SQL क्लॉजेस, तर डिफरंट टाइप ऑफ SQL क्लॉजेस असतात. तर SQL क्लॉजेस मध्ये तुम्ही बेसिकली जर बिगनर असाल तर तुम्हाला बेसिकली जे मॉनिटर आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. पण त्याचबरोबर जर डिफरंट लाईक ऑफसेट वगैरे, त्यानंतर युनियन ऑल, सिलेक्ट, वेअर, ऑर्डर बाय, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ओके, जॉईन्स, लिस्टिंग, देन बेसिकली युनियन ऑल अँड एक्झिट. ओके, तर हे डिफरंट टाइप ऑफ क्लॉजेस SQL मध्ये यूज केले जातात. त्यानंतर SQL फंक्शन, तर डिफरंट टाइप ऑफ SQL फंक्शन कुठले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला जर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला गेला की टेल मी अबाउट द डिफरंट टाइप ऑफ SQL कन्स्ट्रेंट, तर that will also very useful for in fact you are for the interview perspective.
तर त्यामध्ये ॲग्रिगेशन फंक्शन, स्ट्रिंग फंक्शन, डेट फंक्शन. ओके, तर हे डिफरंट टाइप ऑफ फंक्शन असतात आणि बेसिकली एसक्यूएल मध्ये दोन फंक्शन असतात, दोन टाईपचे फंक्शन असतात. एक असतात युजर डिफाईन फंक्शन आणि दुसरे असतात सिस्टम फंक्शन. तर युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय की जे फंक्शन युजरनी क्रिएट केलेलं असतात, ठीक आहे, तर त्या फंक्शनला आपण बोलतो युजर डिफाईन फंक्शन. आणि सेकंड फंक्शन असते सिस्टम फंक्शन. म्हणजे एसक्यूएल डेटाबेस आपण जेव्हा इन्स्टॉल करतो त्यावेळेला इनबिल्ट जे फंक्शन असतात, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सम, काउंट, ॲव्हरेज वगैरे हे जे आहेत, त्यानंतर स्ट्रिंग फंक्शन पण त्यामध्ये येतात, त्यानंतर डेट फंक्शन पण येतात. तर हे सर्व काय आहेत की हे सर्व सिस्टम डिफाईन फंक्शन आहेत, ठीक आहे. तर हे सिस्टम डिफाईन फंक्शन हे बाय डिफॉल्ट असतात, त्यामुळे त्याला सिस्टम फंक्शन बोलतात. आणि दुसरं युजर डिफाईन, तर युजर ऑल्सो कॅन क्रिएट अ फंक्शन. ओके, तर फंक्शन काय तर त्याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत. तर बेसिकली हे सर्व टॉपिक आपण ह्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत आणि सर्व टॉपिक ॲज अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ द डेटाबेस डेव्हलपर. अँड बेसिकली तुम्ही जर कुठलाही प्रोजेक्ट किंवा एसक्यूएल मध्ये तुम्ही स्टार्ट करत आहात तुमची जर्नी, तर त्यावेळेला हे डेटा टाईप बेसिकली किंवा कन्स्ट्रेंट किंवा हे कन्सेप्ट तुम्हाला खूप युजफुल होणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही हा सेशन एंड पर्यंत बघा आणि त्यामध्ये मी एकदम सिंपल एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे सर्व टॉपिक तुम्हाला समजावणार आहे, ठीक आहे. तर आपण सुरू करूया आजचं सेशन, ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा जो थेरी पार्ट आहे आपला, तर एसक्यूएल डे नंबर 4 थेरी. तर आपल्याकडं स्टुडंट आणि डिपार्टमेंट टेबल ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे. जर तुमच्याकडं हे टेबल क्रिएट नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी इम्पॉर्टंट लिंक आहे त्यामध्ये मी सर्व स्क्रिप्ट, सर्व डिटेल, त्यानंतर आपला थेरी, त्यानंतर प्रॅक्टिकली सर्व डिटेल मी अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही सर्व ती डिटेल डाउनलोड करा आणि तुम्ही गो थ्रू करा, ठीक आहे. आणि सर्वांना रिक्वेस्ट असेल तर जर तुम्ही प्रॅक्टिकल केले तर तुम्हाला हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर त्यावेळेला तुमचे बेसिकली तुम्हाला एक कधी पण एक कन्सेप्ट जर विचारले तर तुम्हाला ते बेसिकली युजफुल होणार, ठीक आहे. तर बेसिकली आपण सर्वात पहिल्यांदा आता बघणार आहोत एसक्यूएल डेटा टाइप अँड विथ एक्झाम्पल. ओके, तर डेटा टाइप कुठले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत, ठीक आहे. तर एसक्यूएल डेटा टाइप डिफाईन the type of the data that can be stored into column. Okay, they can ensure the data integrity and optimize storage. Okay, so data type आपण का यूज करतो तर बेसिकली इन जनरल हा क्वेश्चन असतो की why we use the data type. Okay, so basically in a relational database management system, data basically the correlated data. Basically we are storing the data in the form of the columns and row. तर आपण डेटा हा कॉलम्स आणि रोच्या फॉर्म मध्ये डेटाबेस मध्ये सिस्टम मध्ये आपण स्टोअर करत असतो. तर त्यावेळेला आपल्याला डेटाची इंटिग्रिटी म्हणजे काय तर बेसिकली डेटा हा डुप्लिकेट नसला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये कुठलेही डुप्लिकेट रेकॉर्ड नसले पाहिजे, ठीक आहे. पण या ठिकाणी बघितलं तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे जो डेटा टाइप आणि मोस्टली डेटा टाइप यूज केला जातो स्ट्रिंग डेटा टाइप. ओके, तर स्ट्रिंग कॅरेक्टर डेटा टाइप, त्यामध्ये बेसिकली डिफरंट टाइप ऑफ डेटा टाइप्स यूज होतात. तर हा एक टाइप आहे त्यामध्ये, ठीक आहे. तर स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर डेटा टाइप आपण त्याला बोलू शकतो. तर त्यामध्ये बेसिकली तुमच्याकडं 3 प्रकारचे डेटा टाइप तुम्ही यूज करू शकता एसक्यूएल मध्ये. त्यामध्ये कॅरेक्टर आणि एन म्हणजे लेंथ. ओके, त्यानंतर व्हॅरकॅर, त्यानंतर एन म्हणजे लेंथ, त्यानंतर टेक्स्ट डेटा टाइप. ओके, तर बेसिकली हे 3 जे डेटा टाइप असतात त्यामध्ये जर कॅरेक्टर डेटा टाइप जर तुम्ही बघितलं तर फिक्स लेंथ स्ट्रिंग. ओके, फिक्स लेंथ स्ट्रिंग इन एन कॅरेक्टर. ओके, तर याच्यामध्ये काय असतं की डेटा लेंथची जी स्ट्रिंग आहे ती फिक्स असते, ठीक आहे. तर आपण समजा इथं कॅर 10 जर आपण यूज केलं तर त्याची लेंथ फिक्स असते, ठीक आहे. म्हणून त्याला फिक्स लेंथ स्ट्रिंग डेटा टाइप आपण या ठिकाणी बोलतो, ठीक आहे. तर त्याचं एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला डेटा टाइप जर तुम्हाला डिफाईन करायचा असेल तर कॅर इन ब्रॅकेट 10 अँड आफ्टर दॅट क्लोजिंग ब्रॅकेट. ओके, आणि आपण त्याला बेसिकली इथे व्हॅल्यू पण असाइन करू शकतो, ठीक आहे. तर कॅर 10 म्हणजे काय की त्या डेटा टाइप मध्ये किंवा त्याची लेंथ जी आहे तर 10 आहे, ठीक आहे. तर बेसिकली फिक्स म्हणजे ती लेंथ जी आहे ती आपल्याकडे फिक्स आहे ह्या डेटा टाइप मध्ये, ठीक आहे. त्यानंतर सेकंड डेटा टाइप येतो व्हॅरकॅर आणि त्यानंतर एन म्हणजे लेंथ असते, ठीक आहे. तर यामध्ये व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग अप टू एन कॅरेक्टर. ओके, तर ह्यामध्ये आपण बेसिकली जर तुमच्याकडे व्हेरिएबल लेंथ असेल, तुमच्याकडे जी डेटा आपण स्टोअर करतो तर डेटाची लेंथ आपल्याला माहित नसेल, जर फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर प्रोडक्ट एक आपण कॉलम कन्सिडर करूया. त्या प्रोडक्ट मध्ये बेसिकली प्रोडक्ट नेम कधी कधी 10 डिजिट पण असतात,
कधी कधी 5 डिजिट असतात, कधी कधी 15 डिजिट पण असतात. तर आपल्याकडे ही लेंथ जी आहे तर व्हेरिएबल आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही की किती नंबर ऑफ लेनचा डेटा असेल, तर त्यावेळेला आपण व्हेअरकॅर डेटा आपण डिफाईन करतो. पण ज्या वेळेला आपल्याला माहिती असेल की त्याची लेंथ फिक्स आहे, ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल जसं बघितलं तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एम्प्लॉय आयडी किंवा तुम्ही बेसिकली फॉर एक्झाम्पल काही युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतात, म्हणजे 14 डिजिट असतात, जसं आधार कार्ड असेल तर त्याचे फिक्स लेंथ असतात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे मोबाईल नंबर आहेत, ठीक आहे. तर मोबाईलचे कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर जे असतात लेंथ असते ती 10 असते. तर आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये डेटा म्हणजे 10 लेंथ असणार आहे, त्यापेक्षा लेस पण नसणार किंवा ग्रेटर नसणार आहे. तर त्यावेळेला तुम्ही कॅरेक्टर डेटा इथं यूज करू शकता, ठीक आहे, त्या केसमध्ये. पण ज्या वेळेला तुमच्याकडे डेटा टाईपची लेंथ फिक्स नसते आणि अनव्हेरिएबल असतात, डेटा व्हेरिएबल लेंथ फिक्स नसते, त्यावेळेला तुम्ही व्हेअरकॅर डेटा यूज करू शकता, ठीक आहे. तर हा मेन डिफरन्स आहे दोघांमधला. तर इंटरव्ह्यू मध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो की टेल मी डिफरन्स बिटवीन द कॅरेक्टर अँड व्हेअरकॅर. आणि त्यापेक्षा अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट जो डिफरन्स आहे तो बेसिकली जेव्हा पण आपण एखादा डेटाबेस मध्ये स्टोअर करत असतो तर त्यासाठी मेमरी कन्झम्पशन होत असते, ठीक आहे. तर कॅरेक्टर डेटा टाईप म्हणजे काय की 10 लेंथ म्हणजे त्यासाठी फिक्स मेमरी तिथं कन्झम्पन होत असते, ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्ही हा डेटा टाईप फिक्स करता तर त्यावेळेला तेवढे मेमरी अलोकेट होते, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही 2 डिजिटचा डेटा एंटर करताय किंवा 10 डिजिटचा करताय, तर त्यावेळेला त्याची लेंथ ही फिक्स असते. जर फॉर एक्झाम्पल जर आपण हा डेटा टाईप डिफाईन केला आणि त्यासाठी 10 केबी समजा डेटा मेमरी यूज होत असेल, तर प्रत्येक रेकॉर्डला 10 केबी रेकॉर्ड बेसिकली तिथे यूज होते, ठीक आहे. त्यामध्ये काही ऑप्शन नसतो की त्यामध्ये रेड्यूस करता येईल आपल्याला काही लेंथ, ठीक आहे, किंवा मेमरी रेड्यूस करता येईल. पण व्हेअरकॅर मध्ये बेसिकली हे ऑप्शन असतो की जेवढे आपण लेंथ यूज केली तेवढाच त्याला मेमरी अलोकेट होत असते, ठीक आहे. जर आपण डिफाईन केली 15 बट त्यामध्ये जर तुमचे लेंथ समजा 10 असेल तर 10 डिजिटच रेकॉर्ड तिथं यूज होतात आणि बाकीचे अनअलोकेटेड असतात, ठीक आहे. तर त्या केसमध्ये त्याला मेमरी अलोकेट होत नाही, ठीक आहे. तर हा एक डिफरन्स असतो. त्यानंतर टेक्स्ट डेटा टाईप, तर बेसिकली ज्याची लेंथ कॅरेक्टर मध्ये पण येत नाही आणि व्हेअरकॅर मध्ये पण येत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तर तुम्ही बेसिकली जर काही ज्याची लेंथ लार्ज असते, जर तुम्ही वेबमधून काही डेटा एक्स्ट्रॅक्ट करत असाल किंवा तुमची जेसॉन फाईल असेल, ठीक आहे, तर जेसॉन मध्ये बेसिकली खूप लेंथ चा डेटा असतो, तर त्यावेळेला आपण हा टेक्स्ट डेटा टाईप तुम्ही यूज करू शकता. तर त्यानंतर एक्झाम्पल आपण बघूया. तर एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर होतील, ठीक आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा इथे मी ऑलरेडी स्क्रिप्ट बनवलेली आहे, तर मी टाइम वेस्ट करत नाही, मी डायरेक्टली कॉपी करतो हे डिटेल. तर बेसिकली माझ्याकडे जो डेटाबेस आहे तर बेसिकली मी या ठिकाणी डेटाबेस आपण बनवलेला आहे लर्न एसक्यूएल, ठीक आहे. तर यावरती मी न्यू क्वेरी इथे फायर करतो. तर आपण इथं प्रॅक्टिकल सेशन पण बघणार आहोत. तर सर्व जे काही आपल्याला जेवढं सिलेबस कव्हर होईल तर तेवढं सर्व सिलेबस आपण इथे कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर सर्वांना माहिती असेल की SSMS साठी कनेक्ट कसं करायचं, ठीक आहे. तर मी ते डायरेक्टली क्वेरी एक्झिक्यूट करतोय डे नंबर 4, ठीक आहे. तर मी प्रत्येक जे प्रॅक्टिकल सेशन घेतोय तर प्रत्येक प्रॅक्टिकल सेशन मी सेव्ह पण करतो, म्हणजे तुम्ही पण पॅरलली सेम टाईप जर फॉलो केला तर तुम्हाला पण बेसिकली जे प्रॅक्टिस करण्यासाठी आहे किंवा जे असाइनमेंट आपण कंडक्ट करत असतो तर त्यासाठी युजफुल होईल, ठीक आहे. ओके, तर यामध्ये बेसिकली आपण युजर हा टेबल आपण क्रिएट करणार आहोत. तर क्रिएट टेबल, तर तुम्हाला क्रिएट टेबलची पण क्वेरी माहिती पाहिजे. त्यामध्ये क्रिएट देन टेबल नेम, ओके. त्यानंतर याच्यामध्ये फक्त नेम हा एकच कॉलम आपण यूज केला आणि त्याची लेंथ व्हेअरकॅर 15 आहे, ठीक आहे. तर मी आता एक्झिक्यूट करतोय. तर कमांड एक्झिक्युटेड सक्सेसफुली. तर आपला हा टेबल क्रिएट झालाय. तर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम, आता माझा युजर टेबल आहे, ठीक आहे. तर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर,
तर आता मी क्वेरी एक्झिक्यूट करतो. सध्या याच्यामध्ये कुठलेही रेकॉर्ड नाहीये. ठीक आहे. तर आता यामध्ये आपण रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहोत. ठीक आहे. तर टेबल क्रिएट केला. तर बेसिकली मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दाखवले की कशा प्रकारे आपण हा डेटा टाइप यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड जो आपल्याकडं डेटा टाइप येतो, तर बेसिकली त्यामध्ये न्यूमरिक डेटा टाइप. तर त्यामध्ये बेसिकली तुम्ही सर्व प्रॅक्टिकल करून बघा. ठीक आहे. तर न्यूमरिक डेटा टाइप तर बेसिकली यूज फॉर द स्टोरिंग द नंबर्स. ओके. तर हा डेटा टाइप जो आहे तर आपल्याला नंबर स्टोअर करण्यासाठी आपण यूज करत असतो. तर बेसिकली तुम्ही व्हॅरकार आणि कॅरेक्टर याचे बेसिकली तुम्ही पण डायरेक्टली इथे तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया डायरेक्टली. अल्टर टेबल ऍड. सो फॉर एक्झाम्पल नेम, ऍड्रेस. तर तुम्ही सेकंड हा जो आपण एक व्हेरीफायर केली तर बेसिकली टेक्स्ट डेटा टाइप आपण कशा प्रकारे इन्स्टॉल करू यूज करू शकतो. तर त्यासाठी आहे. त्यानंतर व्हेरकॅर डेटा टाइप. तर आपण सेम टेबलमध्ये हे तिन्ही पण डेटा टाइप आपण क्रिएट करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण टेक्स्ट डेटा टाइप. त्यानंतर इथे ऍड्रेस. तर ऍड्रेस जर फिक्स नसेल तर त्यावेळेला तुम्ही जर मॅक्स डेटा इन्सर्ट करत असाल तर त्यावेळेला त्या ठिकाणी टेक्स्ट डेटा टाइप तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर बेसिकली व्हॅरकॅर डेटा टाइप. तर बेसिकली त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तर मी सिटी हा डेटा टाइप सिटी हा कॉलम इन्सर्ट करत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लेंथ ही प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. तर मी इथे लेंथ दिली 10 आणि मी एक्झिक्यूट केला. तर बेसिकली आपण हे तीन कॉलम आपण ह्या टेबलवर बेसिकली ह्या टेबल मध्ये आपण इन्सर्ट केले. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. ठीक आहे. तर आता आपण एक प्रॅक्टिकली सेशन मध्ये बघूया. आता मी अल्टर. सर्वात पहिल्यांदा मी ओके. तर आपला अजून एक डेटा टाइप आपण इथे इन्सर्ट करूया. जसं की फॉर एक्झाम्पल आय डी आणि त्यामध्ये आपण कॅर आणि इथे 5 डिजिट इथे देऊया. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी 4 कॉलम्स आपण इन्सर्ट केले. तुम्ही ते बघू शकता. नेम, ऍड्रेस, सिटी आणि आयडी. ठीक आहे. तर आयडी म्हणजे कुठलाही एक आपला कॅरेक्टर टाइप आयडी असेल. ठीक आहे. जसं आधार आयडी असेल किंवा पॅन कार्ड आयडी असेल. ठीक आहे. तर आपण इथे इन्सर्ट करून बघूया. इन्सर्ट इंटू हा टेबल. त्यामध्ये डायरेक्टली मी व्हॅल्यूज टाकतोय. ठीक आहे. तर नेम आपण जो नेम कॉलम घेतलाय तर नेम कॉलम हा बेसिकली व्हॅरकॅर आहे आणि त्याची लेंथ 15 आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी सर्वात पहिल्यांदा नेम त्यानंतर सेकंड जो कॉलम आहे ऍड्रेस. ठीक आहे. तर ऍड्रेस पण आपला काय की व्हॅरकॅर आहे. ठीक आहे. तर
सॉरी टेक्स्ट आहे, तर त्यामध्ये तुम्ही n नंबर ऑफ लेंथचा डेटा तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, म्हणजे इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, याची लेंथ आपल्याकडे फिक्स नाही. ठीक आहे, त्यानंतर जो नेक्स्ट जो आहे, तर नेक्स्ट जो आहे सिटी, तर सिटीची जर तुम्ही ते लेंथ बघितली तर 10 आहे. ठीक आहे, आणि हा व्हॅरकर आहे. ठीक आहे, तर मी ते नेक्स्ट जो डेटा टाइप इन्सर्ट करतोय तो सिटीचा असणार आहे. तर इथे मी मुंबई, तर तुम्ही लेंथ जर इथे काउंट केली तर 1 2 3 4, त्यानंतर 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, आणि आपण इथे 10 डिजिटचा इथे सिटी साठी आपण अलोकेट केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, त्यानंतर नेक्स्ट डेटा टाइप तुमचा आहे आयडी. ठीक आहे, तर आयडी बेसिकली आपल्याकडे 5 डिजिट आहे. तर मी पण इथे लेंथ जी आहे आयडीची, जसं की ABC, फॉर एक्झाम्पल आपण ही पॅन कार्ड आयडी आपण इथं कन्सिडर करूया 1 2 3 4 5 6 7 8 9. तर मी ते लेंथ आपली 5 आहे आणि आपण ही 9 डिजिट आपण इथं इन्सर्ट करत आहोत. तर बेसिकली व्हॅरकॅर आणि कॅरेक्टर ह्या दोन्ही पण आपण जी लेंथ आहे ती आपली व्हॅरी झालेली आहे. तर ह्या केसमध्ये आपण बघूया की हा डेटा इन्सर्ट होतोय की नाही, किंवा काय आपल्याला एरर येतो. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता की इथं स्ट्रिंग और बायनरी डेटा विल बी ट्रंकेटेड इन अ टेबल लाईक दिस टेबल आणि कॉलम सिटी. तर सिटी साठी आपला डेटा ट्रंकेट झालेला आहे, कारण आपली जी लेंथ आपण डिफाईन केली तर त्याची लेंथ इथे व्हॅरी होते. ठीक आहे, तर मी या ठिकाणी काय करतोय की सिटीचा जो कॉलम आहे तर त्याऐवजी मी लेंथ ही म्हणजे मी बिटवीन लेस दॅन 10 ठेवत आहे. ठीक आहे, आणि आता परत आपण इथे क्वेरी एक्झिक्यूट करूया. तर ह्या वेळेला तुम्ही बघू शकता की आयडी जो कॉलम आहे, तर आयडी हा कॉलम इथे तुम्ही ट्रंकेटेड हा एरर आलेला आहे आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता की जी लेंथ आहे ABCD5 9, तर या ठिकाणी 5 त्याची लेंथ आहे, त्यामुळं इथे तुम्हाला हा एरर येतो. ठीक आहे, तर आता ह्या केसमध्ये जर समजा तुम्ही जर लेंथ तुमची फिक्स नसेल तर बेसिकली तुम्ही इथे टेबल अल्टर करू शकता. ठीक आहे, तर आता सिटी ची लेंथ 10 आहे, पण फॉर एक्झाम्पल मला माहित नाही की किती डिजिटची लेंथ असेल, कारण कधी कधी आपल्याकडे 10 डिजिट पण असेल, कधी 15 डिजिट पण असेल. तर त्यावेळेला आपण या ठिकाणी व्हॅरकॅर इथे मॅक्स आपण यूज करू शकतो. आणि जर तुमची लेंथ जरी मोठी असेल तर त्यावेळेला पण हा बेसिकली डेटा टाइप आपला रन होईल. ठीक आहे, तर मी कॉलम अल्टर करतोय. आता इथं मी लेंथ फिक्स नाही ठेवलेली, तर लेंथ मी दिले नाही, पण इथे मॅक्स लेंथ दिली, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे, तर मी इथं एक्झिक्यूट केले. आता कमांड माझी एक्झिक्यूट झाली. तर बेसिकली आता मी जर इथे एक्झिक्यूट केली तर आता इथे जो व्हॅरकॅर डेटा साठी एरर होता तो जाईल. फक्त आता आपल्याकडे आयडी ह्या कॉलम साठी एरर होतो. ठीक आहे, तर आयडी साठी फक्त 5 डिजिटच पाहिजे, तर त्यामुळे मी इथे ही जे डिजिट आहे तर ते मी इथे कमी करतो. ठीक आहे, तर 1 2 3 4 5 6, तर मी एक डिजिट अजून कमी करतोय आणि त्यानंतर मी एक्झिक्यूट केला तर आपल्याकडे हा डेटा इथे इन्सर्ट होईल. तर ह्या ठिकाणी आपण लेंथ तुम्ही मॅक्स ठेवू शकता. व्हॅरकॅर मध्ये तुम्हाला हा ऑप्शन भेटला जातो. तर बेसिकली हा एक डिफरन्स आहे. आणि मेमरी अलोकेशन मध्ये पण जेव्हा पण तुम्ही बघशाल तर त्यावेळेला पण व्हॅरकॅर डेटा मध्ये जो बेसिकली आता इथे आपण मॅक्स ठेवले, तर 15 जर मी इथं यूज केली असते आणि आपल्या ऍक्च्युअल मध्ये जी 15 लेंथ आहे आणि रिमेनिंग जी आपल्याकडं जी लेंथ राहते ती अनअलोकेटेड राहते. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया. तर स्ट्रिंग कॅरेक्टर. ठीक आहे, तर हा आपला पहिला याच्यामध्ये आपण कव्हर केला. सेकंड आपल्याकडे येतो न्यूमरिक डेटा टाइप. तर न्यूमरिक डेटा टाइप फॉर द स्टोरिंग फॉर द नंबर. ओके, तर याच्यामध्ये फक्त काय केलं जातं की नंबर जे स्टोअर करायचे असेल तर त्यावेळेला आपण हा डेटा टाइप यूज करू शकतो. ठीक आहे, तर त्यामध्ये इंटिजर
ठीक आहे. तर बेसिकली तुम्हाला हे समजेल की डेटा टाईप बेसिकली बेस्ड ऑन द डेटा, म्हणजे डेटा कुठल्या प्रकारचा आहे त्यावरून ही डेटा टाईप ठरवले जातात. जर त्यामध्ये व्हॅरकर असेल म्हणजे कॅरेक्टर प्लस जर अल्फाबेट असेल तर त्यावेळेला आपण व्हॅरकर डेटा आपण यूज करू शकतो. पण ओनली फॉर द स्टोरिंग द न्यूमरिक, म्हणजे नंबर आपल्याला स्टोअर करायचे असेल तर त्यावेळेला इंटिजर. आता इंटिजर जो आहे तो फुल नंबर म्हणजे मायनस पासून ते प्लस, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 -5 100 त्यानंतर हा सर्व डेटा आपण फक्त इंटिजर डेटा मध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बिग INT, तर इंटिजर मध्ये बिग इंटिजर म्हणजे लार्ज इंटिजर व्हॅल्यू. ठीक आहे. तर जे इंटिजर व्हॅल्यू आपण इंटिजर डेटा टाइप मध्ये स्टोअर करू शकत नाही, तर तो डेटा आपण बिग इंटिजर मध्ये पण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की जी लेंथ आहे ती अप्रॉक्सिमेटली 17 to 18 डिजिट मध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण बिग इंटिजर डेटा टाइप यूज करतो. त्यानंतर डेसिमल, तर डेसिमल केव्हा यूज केला जातो, तर बेसिकली जर तुम्ही आपल्याकडं ठीक आहे. तर मी एक्सेल फाईल ओपन करतो आणि तुम्हाला त्यामुळं समजेल. ठीक आहे. एक्सेल फाईल ओपन होते तोपर्यंत आपण बाकीचे पण डेटा आपण इथे बघूया. तर डेसिमल, त्यानंतर तुम्ही तो प्रिसिजन आणि स्केल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडं डेसिमल मध्ये पॉइंट मध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर करत असतो. तर पॉइंट म्हणजे काय की जसं की फॉर एक्झाम्पल 10.15. ठीक आहे. जर त्यामध्ये बेसिकली जर पॉइंट मध्ये जर आपल्याकडे व्हॅल्यू येत असेल तर त्यावेळेला आपण डेसिमल हा डेटा टाइप यूज करतो. आणि बेसिकली जेव्हा पण आपण पर्सेंटेज, त्यानंतर कुठलंही न्यूमरिक ऑपरेशन ज्यामध्ये की आपण डिव्हिजन वगैरे करतोय किंवा ज्यामध्ये बेसिकली मार्क्स कॉलम असेल. ठीक आहे. तर मार्क्स पण तुम्हाला बेसिकली 15.50 असे असू शकतात. तर त्यावेळेला तुम्ही डेसिमल डेटा टाइप इथे यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर फ्लोट डेटा टाइप, तर हे दोन्ही पण सेमच ऑपरेशनसाठी आपण यूज करतो. जसं इथं तुम्ही बघू शकता की फ्लोट मध्ये 12.34 हा डेटा टाइप आपण इथं यूज करू शकतो. ठीक आहे. लेट मी ओके. ओके. सो जर तुम्ही इथं बघितलं स्टुडंट टेबल मध्ये रोल नंबर, स्टुडंट नेम, DID, देन मार्क्स आणि एज. तर मार्क्स कॉलम जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये 15.5, तर बरेचसे स्टुडंट इथे रॉंग आन्सर देतात किंवा रॉंग डेटा इथे यूज करू शकतात. जसं की इंटिजर, तर इंटिजर यूज केला तर इंटिजर मध्ये आपण मायनस ते प्लस असेच व्हॅल्यू आपण इन्सर्ट करू शकतो. पण या ठिकाणी मार्क्स जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल जसं की 15.5, तर त्यासाठी आपल्याला डेसिमल किंवा फ्लोट हे दोन पैकी एक डेटा टाइप तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे. जसं की मी इथं सांगितलं की दोन्ही पण सेमच वर्क करतं, पण त्या दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं फ्लोटमध्ये अप्रॉक्सिमेट फ्लोटिंग पॉईंट नंबर. तर यामध्ये काय होतं की तुमचे जे पॉइंट्स आहेत तर ते राऊंड होत असतात. ठीक आहे. तर डेसिमल तुम्ही यूज केला तर त्यामध्ये राऊंड होत नाही. तर जे काही तुम्ही बेसिकली इथे तुम्ही जर डिफाईन केलं डेसिमल 10.10,2, तर 10,2 म्हणजे काय की बिफोर द पॉइंट देर इज अ 10 डिजिट आणि आफ्टर द पॉइंट देर इज अ 2 डिजिट. ओके. तर इथं तुम्ही व्हॅरी पण करू शकता. इथे 4 डिजिट जर तुम्ही ठेवले तर जसं की 1 2 3 4 5 पॉइंट, जर तुम्ही तो 4 ठेवला तर त्या 6 7 8 9 असं पण येऊ शकतं. 4 डिजिट इथं येऊ शकतं. ठीक आहे. आणि फ्लोट मध्ये बेसिकली तुम्हाला असा ऑप्शन असतो, तुम्ही डायरेक्टली फ्लोट डेटा टाइप डिफाईन करू शकता आणि त्याला व्हॅल्यू बेसिकली जी स्टोअर होते तर 12.34, तर बाय डिफॉल्ट 2 डिजिट त्यामध्ये येत असतात. आणि जरी नसेल जरी त्यामध्ये डेसिमल पॉईंट तरी पण 12.00 हा डिफॉल्ट व्हॅल्यू ही डेटाबेस मध्ये स्टोअर होत असते. अजून एक डिफरन्स आहे दोघांमध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत जसं की तुम्ही पाहिलं
पॉईंटच्या नंतर जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 5 असेल तर ही ऍज इट इज इथे व्हॅल्यू डेटाबेस मध्ये स्टोअर होत असते. ठीक आहे. पण फ्लोट डेटा टाइप मध्ये काय होतं की ते व्हॅल्यू जर 6.7 असेल तर ती राऊंड होते, म्हणजे हे की 12.6.7 असेल तर 13.00 ही व्हॅल्यू ऑटोमॅटिकली राऊंड होत असते. तर हा एक डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये. त्यानंतर बेसिकली आपण एक्झाम्पल बघूया. तर आपण या ठिकाणी मी ही क्वेरी कॉपी करतोय. तर कॉपी केली ही क्वेरी आणि बेसिकली डेसिमल डेटा टाइप मी तुम्हाला एक्झाम्पल इथे शो करतो. ठीक आहे. तर इथे आपण सेकंड एक्झाम्पल इथे बघतोय. तर त्यामध्ये आपण न्यूमरिक डेटा टाइप सर्व बघत आहोत. तर सेकंड आहे आपलं न्यूमरिक डेटा टाइप. तर मी ते कॉपी करतोय. ओके. तर सर्वात पहिले एक्झाम्पल आहे इथे क्रिएट टेबल प्रोडक्ट आणि प्राइस डेसिमल 10.2. ठीक आहे. तर जेव्हा आपण हा टेबल आपण क्रिएट करतो डेसिमल 10 डिजिट बिफोर द डेसिमल पॉईंट अँड आफ्टर दॅट 2 पॉईंट. तर मी हा टेबल क्रिएट करतो. तर हा प्रोडक्ट टेबल आपण इथे क्रिएट केला. ठीक आहे. तर मी सिलेक्ट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. तर सध्या याच्यामध्ये डेटा नाहीये, पण आपण याच्यामध्ये एक डेटा आपण इन्सर्ट करूया. ठीक आहे. इन्सर्ट इनटू प्रोडक्ट आणि व्हॅल्यूज आता इंटिजर आहे. तर फॉर एक्झाम्पल मी इथे 15.40 तर मी ते इन्सर्ट करतोय. तुम्ही ते बघू शकता की ह्यामध्ये 15.40 ऍज इट इज डेटा इथे इन्सर्ट होत आहे. तर नेक्स्ट मी तुम्हाला इथे दाखवतो. 17 जर मी इन्सर्ट केला तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सेम डेटा इथे इन्सर्ट होत आहे. ठीक आहे. तर आता मी यामध्ये ऍडिशनली एक वन मोर कॉलम इथे ऍड करतो. अल्टर टेबल प्रोडक्ट आणि त्यामध्ये ऍड प्रोडक्ट बरोबर मी सॉरी प्राइस बरोबर मी रेट आणि याचा डेटा टाइप फ्लोट ठेवत आहे. ठीक आहे. मी एक्झिक्यूट करतो. तर हा कॉलम आपला ऍड झाला. ठीक आहे. तर आता मी सिलेक्ट करतो डेटा. ठीक आहे. सध्या तरी नल झाले कारण रेकॉर्ड आपलं यासाठी नव्हतं. ठीक आहे. तर आता मी या ठिकाणी डेटा इन्सर्ट करत आहे. तर नाव आपल्याकडे दोन कॉलम्स आहेत. फर्स्ट आपला जो आहे तो आपला आहे प्राइस आणि सेकंड जो आहे तो रेट. ठीक आहे. तर आता मी या ठिकाणी फ्लोट डेटा टाइप साठी मी सेम व्हॅल्यू 15.70 ठीक आहे. इथे 80 मी करतोय आणि इथे पण 80 मी करतोय. ठीक आहे. जर मी सेम डेटा दोन्ही केस मध्ये जर इन्सर्ट करतोय तर तुम्ही इथे बघू शकता आफ्टर द इन्सर्ट
तर यामध्ये आपण स्पेसिफाय केले 2 डिजिट, त्यामुळे तो 2 डिजिट इथे घेतोय. पण जर फ्लो रेटचा जो आहे तो तुम्ही इथं बघू शकता की तो जो बेसिकली जो 0 आहे तो त्याला बेसिकली इथे सेम ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. जर फॉर एक्झाम्पल मी इथे सेम क्वेरी मी इथे परत एकदा एक्झिक्यूट करतोय आणि इथे मी 18.8 असं देतोय. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण बघूया, इथे पण 18.8 मी ते देतोय. तर आता ह्या केसमध्ये आपण बघूया की डेटाबेसमध्ये काय इन्सर्ट होतं. ठीक आहे. तर मी सिलेक्ट क्वेरी ही रन करतो. तर आपण ही लास्ट जे डेटा इन्सर्ट केलाय तर 15.88 आणि 15.88 फॉर द 2 डिफरंट डेटा टाईप. ठीक आहे. तर दोन्ही याच्यामध्ये बेसिकली तुम्ही बघू शकता की सेम डेटा इथे इन्सर्ट होतं. ठीक आहे. तर बेसिकली तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. फ्लोट मध्ये मी 15 पास करतोय आणि यामध्ये पण मी 15 पास करतो. ठीक आहे. तर आता पॉइंट आपण व्हॅल्यू इथे दिलेली नाही. ठीक आहे. म्हणजे फ्लोट मध्ये एक तर डेसिमल जो आहे तर आपण 10.2 आहे, म्हणजे बिफोर पॉइंट 10 डिजिट आणि आफ्टर दॅट 2 डिजिट. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याकडे डेटा हा पॉइंट मध्ये नाहीये, आपल्याकडे सिंगल डेटा आहे, म्हणजे इंटिजर डेटा आहे. तर त्या केसमध्ये आपल्या डेटाबेस मध्ये काय इन्सर्ट होतंय, तर मी एक्झिक्यूट करतो. तुम्ही तो बघू शकता की प्राइस जो की आपला डेसिमल डेटा टाइप आहे, तर त्यामध्ये बेसिकली 15.00, म्हणजे जरी आपण या ठिकाणी प्रिसिजन व्हॅल्यू जर पाठवली नाही, इन्सर्ट नाही केली, तरी पण बाय डिफॉल्ट 00 हा इन्सर्ट केला जातोय. पण त्या केसमध्ये फ्लोटमध्ये डायरेक्टली 15 जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथे इन्सर्ट होते. ठीक आहे. तर हा बेसिकली डिफरन्स आहे डेसिमल आणि फ्लोट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली बिग INT वगैरे ह्या सर्व तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर नेक्स्ट आहे डेट अँड टाइम डेटा टाईप. ठीक आहे. तर डेट अँड टाइम म्हणजे काय, बेसिकली आपल्याकडे डेटाबेसमध्ये डेट डेटा टाईप असतो. जसं की फॉर एक्झाम्पल करंट डेट. तर करंट डेट आपल्याला इन्सर्ट करायचे असेल, म्हणजे ज्या वेळेला डेटाबेसमध्ये डेट रिलेटेड काही म्हणजे डेटा इन्सर्ट करायचा असेल, तर त्यावेळेला आपण डेट अँड टाइम बेसिकली डेटा टाईप आपण यूज करू शकतो. तर त्यामध्ये पण डिफरंट डेटा टाईप आहे. तर डेट हा एक वेगळा. तर बेसिकली डेट अँड टाइम, तर डेट अँड टाइम मध्ये डेट टाइम, डेट अँड टाइम आणि टाइम स्टॅम्प. तर बेसिकली हे वेगवेगळे डेटा टाईप इथे यूज होतात. तर यामध्ये तुम्ही बघू शकता डेट जो आहे तर बेसिकली स्टोअर द डेट लाईक YYY-MM देन DD, म्हणजे इयर, मंथ अँड डे. ठीक आहे. तर ह्या टाईप मध्ये डेटा आपला स्टोअर होत असतो. टाइम मध्ये बेसिकली इट स्टोअर द टाइम लाईक हावर्स, मिनिट अँड सेकंड लाईक दिस. ठीक आहे. त्यानंतर डेट अँड टाइम, तर यामध्ये काय डेट प्लस टाइम, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की YYY-MM-DD, त्यानंतर कोलन, त्यानंतर HS म्हणजे हावर्स, मिनिट अँड सेकंद. तर ह्यामध्ये अशा प्रकारे डेटा आपला स्टोअर होत असतो. त्यानंतर टाइम स्टॅम्प, त्यानंतर स्टोअर द UTC टाइम स्टॅम्प. तर UTC बेसिकली वेगवेगळे टाइम फॉर्मॅट असतात. तर तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये IST किंवा वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, तर त्यामध्ये तुम्ही टाइम स्टॅम्प पण डेटाबेसमध्ये इन्सर्ट करू शकता. तर सेमच बेसिकली आहे जर जर तुम्ही दोन्ही जर कम्पेअर केलं तर. ठीक आहे. तर आता आपण इथे एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया की डेटा टाईप डेट अँड टाइम कशा प्रकारे यूज केला जातो. ठीक आहे. तर आता मी क्रिएट टेबल करतो इव्हेंट्स. ठीक आहे. तर बेसिकली थर्ड जो आहे डेट अँड टाइम. ओके. तर त्यामध्ये क्रिएट टेबल इव्हेंट्स, इव्हेंट डेट, डेट अँड टाइम. ठीक आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर इव्हेंट हा टेबल आहे आणि डेट अँड टाइम तर म्हणजे काय की डेट आणि प्लस टाइम हे दोन्ही पण या केसमध्ये क्रिएट होतात. ठीक आहे. जर सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम इव्हेंट्स. ठीक आहे. तर मी एक्झिक्यूट केला, तर सध्या डेटा नाहीये, तर आपण सर्वात पहिल्यांदा डेटा इन्सर्ट करूया. तर इन्सर्ट इनटू आपला टेबल नेम, त्यानंतर व्हॅल्यूज, आणि यामध्ये मी
तर डेट ही जो आहे तो एक स्ट्रिंग टाईप आहे. तर त्यामुळे आपल्याला इथं डबल कोट मध्ये आपल्याला पास करावं लागेल. जर न्यूमरिक व्हॅल्यू असेल, नंबर असेल, तर तो आपण डायरेक्टली पास करतो. पण ज्या वेळेला आपल्याकडं स्ट्रिंग टाईप असतो, म्हणजे डेट झालं, त्यानंतर कॅरेक्टर झालं, त्यानंतर व्हॅरचर झालं, तर त्यावेळेला आपल्याला तो डबल सिंगल कोट मध्ये आपल्याला पास करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर इथं डेट अँड टाइम मी फॉर एक्झाम्पल 2025 करंट डेट जी आहे आपली 6 मंथ आणि आजची डेट 26. तर मी फक्त डेट इथे पास करतोय, पण मी इथे टाइम इथे पास करत नाही. जर त्या केसमध्ये आपल्याकडे डेटाबेस मध्ये काय स्टोअर होत आहे, तर 1 रो इफेक्टेड आणि मी सिलेक्ट करतोय. इथं बघू शकता फक्त डेट तुम्हाला दिसेल, बाकी हावर्स, मिनिट, सेकंद, मिली सेकंद हे 0-0 दिसतात. ठीक आहे. जर आपण पास नाही केलं तर बाय डिफॉल्ट हा डेटा टाईप आपण डेट अँड टाइम कन्सिडर केलाय, म्हणून पुढचे पण डिजिट 0-0 येतात. पण आता मी ह्या याच्यामध्ये ह्या बरोबर मी इथे हावर्स पण पास करतो. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 09 मिनिट, सॉरी हावर्स, त्यानंतर 23rd आणि फॉर एक्झाम्पल सेकंड इज 20. ठीक आहे. जर मी पास करतोय आणि डेटा इन्सर्ट करतो, ठीक आहे, डेटा मी इन्सर्ट केला, तर तुम्ही ते बघू शकता की इव्हेंट्स टेबल मध्ये हावर्स, मिनिट आणि सेकंद हे पण इन्सर्ट झाले. ठीक आहे. तर हा डेट अँड टाइम आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर टाइम स्टॅम्प. तर ओके, तर मी एक नवीन अल्टर टेबल इव्हेंट, त्यानंतर ऍड इव्हेंट डेट, तर इथे मी टाइम HTMP. ठीक आहे. आणि याचा टाइम स्टॅम्प इथे प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर मी हा डेटा टाइप इथे क्रिएट करतो, एक नवीन डेटा टाइप क्रिएट करतो. ठीक आहे. आता आपल्याकडे दोन आहेत. ठीक आहे. दोन कॉलम्स आहेत. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की हा एक वेगळ्या प्रकारचा डेटा टाइप इथे त्यांनी इन्सर्ट केलाय. बाय डिफॉल्ट ही जी व्हॅल्यू जाते त्यामध्ये. ठीक आहे. आता मी आयदर इट विल बी गिव्ह द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजे ट्रू ऑर फॉल्स जर डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल तर त्यावेळेला आपण बुलियन डेटा टाइप आपण यूज करतो. तर बुलियन डेटा टाइप स्टोअर द ट्रू म्हणजे 1 आणि फॉर द फॉल्स मीन्स 0. तर ह्या दोनच व्हॅल्यू ह्यामध्ये असतात. ठीक आहे. तर बेसिकली एस नो टाईप जे क्वेश्चन असतात, की फॉर एक्झाम्पल डू यू परचेस द प्रोडक्ट, येस ऑर नो, लाईक येस ऑर नो च्या बेसिस वरती आपण बुलियन डेटा टाइप आपण यूज करू शकतो. तर मी इथे टेबल क्रिएट करतोय. तर फोर्थ, तर बीट हा एक डेटा टाइप आहे, तर त्याऐवजी आपण हा यूज करूया. त्यानंतर इन्सर्ट आपण हे डेटा इथे करून बघूया. टास्क आणि व्हॅल्यूज. तर बुलियन डेटा टाइप आपला मायसिक्वल सर्व्हर मध्ये आपण यूज करतो. तर इथं मी आयदर 0 पास करू शकतो किंवा 1 पास करू शकतो. ठीक आहे. फक्त 1 डिजिटच आपण इथे पास करू शकतो. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टास्क, मी एक्झिक्यूट केलं कमांड, तर 0 भेटलं. ठीक आहे. तर मी ते 0.0 पण इन्सर्ट करून बघूया. तो पण इन्सर्ट होत आहे. तर ठीक आहे. बेसिकली त्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी डेटा टाइप, त्याला आपण बल्ब पण असं बोलतो. तर बल्ब म्हणजे काय की बायनरी लार्ज ऑब्जेक्ट, म्हणजे इमेज, फाईल. तर अशा प्रकारचे जर तुम्हाला डेटा टाइप इन्सर्ट करायचा असेल तर त्यावेळेला आपण हा डेटा टाइप यूज करतो. तर तो क्रिएट करण्यासाठी बेसिकली क्रिएट, त्यानंतर टेबल लाईक फाईल, देन डेटा लाईक द बल्ब. ठीक आहे.
सेशन मध्ये आपण कंडक्ट केला. तर वेगवेगळे डेटा टाइप आपण या ठिकाणी बघितलेत विथ एक्झाम्पल. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करू शकता. आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहोत तर एसक्यूएल कन्स्ट्रेंट विथ एक्झाम्पल. तर कुठल्या टाइपचे कन्स्ट्रेंट असतात आणि त्यामध्ये आपण बेसिकली विथ प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. तर बेसिकली जेव्हा पण आपण कन्स्ट्रेंट आपण यूज करतो तर कन्स्ट्रेंट आणि बाकीचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. तर थँक्यू फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन, जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता.